नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज टनेल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. हा देशातील अत्यंत महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. या सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किमी असून त्यामध्ये 10.25 किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरिवलीकडून 5.75 किमी आणि ठाण्याकडून सुमारे 6.75 किमी बोगदा खोदण्यात येणार आहे. सुमारे 16,664 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल. या बोगद्यात 2 वाहतूक मार्ग असून प्रत्येकी 3 मार्गिका असणार आहे. प्रत्येक 300 मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेंजेस तयार करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एक महत्वाचा पाहता येईल मनोज तेरा कॅप निकाल दे. इंजिनिअरिंग मार्बल म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. याचं प्रीमियम लॉन्चिंग आपण केलेलं आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे. त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे. आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे. 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील. प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील. त्यातलं रेस्क्यू करता येईल. व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, एलईडी, रिफ्लेक्टिव्ह साईन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे होता. नंतर आपण निर्णय करून हा एमएमआरडीएला दिला आणि आता एमएमआरडीएने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे. या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे. 15 मिनिट. यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे. या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल. त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे. हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे. मेगा इंजिनिअरिंग ही एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे. देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेल्या आहेत. त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय. हे 2 टीबीएम या ठिकाणी आहेत. नायक आपण लॉन्च केलाय. नायकचं हे जे नाव आहे, हा कुठे फुलपाखरू आपल्याला दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे. दुसरं अर्जुन आहे.
तिथल्या झाडाचं नाव अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 टीबीएम या ठिकाणी आहेत की जे काम करतील. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत आपण वापरलेल्या टीबीएममध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं टीबीएम 13.34 मीटर या व्यासाचं टीबीएम हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक टीबीएम या ठिकाणी वापरले जातील. जसं मी सांगितलं 2 ठाण्याकडनं 2 बोरीवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता टीबीएम शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील. त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि विशेषतः बोरीवली आणि तिच्या बाजूला उडान पूल जे आहे त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरीवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. ठाण्यातील राभोडी येथील सरस्वती आणि घोडबंदर येथील युरोशाळा प्रशासनाने केलेल्या फीवाढी संदर्भात भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी पालक आणि शिक्षण विभागाची सोमवारी एकत्रित बैठक घेतली. यामध्ये सीबीएसईच्या नावाखाली मनमानी फी आकारणी अजिबात सहन केली जाणार नाही, तसेच ठराविक टक्केवारीपेक्षा जास्त वाढ नकोच अशा सूचना केळकरांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. ठाणे शहरातील खासगी शाळांकडून करण्यात येणाऱ्या फी वाढीविरोधात पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सरस्वती शाळा आणि घोडबंदर रोडवरील युरो स्कूल या 2 शाळांतील पालकांनी फी वाढीविरोधात दंड थोपटलेत. 2 वर्षात सुमारे 15% फी वाढ करण्याचा नियम आहे, तरीही शाळा या नियमांचं उल्लंघन करून फी वाढ करते असा आरोप पालकांनी केलाय. युरो स्कूलमध्ये दरवर्षी 8% फी वाढ करण्यात येते, तर सरस्वती शाळेत उशिरा फी भरल्यास 1500 रुपयांचा दंड आकारला जातोय असा आरोप पालकांनी बैठकीत केलाय. या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. नाही, याच्यामध्ये गेला आठवडाभर दोन्ही शाळेच्या पालकांमध्ये खूप अनरेस्ट होती आणि हे पालक जे आहेत सरस्वतीचे ते शेकड्याने पालक माझ्याकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यांची जी काही म्हणणं आहे ते सांगितलं. आणि त्याच्या आधी युरो स्कूल जी आहे घोडबंदर रोडला तिथल्याही पालकांनी येऊन माझ्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आज शिक्षण खात्याचे जे अधिकारी आहेत महापालिका आणि जिल्हा परिषदेचे यांच्याबरोबर आता ही मीटिंग आमची संपन्न झाली. सीबीएसईच्या नावाखाली ज्या पद्धतीने फी आकारणी केली जाते ही अजिबात चालणार नाही. पालक हे अतिशय ज्याला म्हणता येईल की त्रस्त झालेले आहेत की वाटेल त्या प्रकारे जर फी कोणी वाढवत असेल तर ते पालकांना परवडणार नाही. आणि त्याच्यामुळे शासनाने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत, त्या डायरेक्शन्सप्रमाणे पण फीचं स्ट्रक्चर झालं पाहिजे. आणि प्रत्यक्ष गेली वर्षानुवर्ष जे फी वाढ ते करताय ज्या पर्सेंटेजने त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मध्ये जर केली तर ते खपवून घेतलं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आणि इतर सुविधा आणि दर्जा त्या ठिकाणी मुलांना मिळत असलेल्या सुविधा या बाबतीत सुद्धा दोन्ही शाळांचं तक्रारी पालकांनी मांडून त्यांनी सांगितलं. तर या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण खात्याचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत. इन्स्पेक्शनच्या नंतर ज्या ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्याच्यावर ते शोकॉज नोटीस पाठवून त्या परिपूर्तता करतील. सरस्वती शाळेचे मॅनेजमेंटचेही लोक भेटून गेले आणि त्यांनी फी वाढचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यासंबंधी आम्ही पुनर्विचार करतो आणि जी फी वाढ झालेली आहे त्याच्यासंबंधी आम्ही योग्य ते आपली जी मागणी आहे किंवा जे म्हणणं आहे त्याच्याप्रमाणे निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फी
जी आजचा अवाजसवा वाढली आहे ती कमी करण्याच्या मनस्थितीत जरी असले तरी अजून कमी केलेली नाही. आणि त्याच्यामुळे पालकांनी कुठल्याही प्रकारची ॲडमिशन आणि ॲडमिशन घेतानाची फी जी आहे ती न भरण्याचाच निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की या दोन्ही शाळेच्या पालकांना न्याय मिळेस्तोवर आम्ही त्यांच्याबरोबर या लढ्यामध्ये कायम असणार आहोत. शिक्षण मंत्र्यांना सुद्धा आपण लेटर देणार आहात असं सांगितलेलं. शिक्षण मंत्र्यांशी माझं फोनवर बोलणं झालं, पण प्रत्यक्ष त्यांना पत्र देऊन देखील अशा प्रकारच्या, आता या 2 शाळा आहेत, परंतु अशा निरनिराळ्या शाळांच्या मध्ये अशाच प्रकारचं तफावत जी आहे किंवा प्रॉब्लेम जे आहेत ते चालू असतील तर त्यांना देखील अलर्ट करता येईल. आणि शिक्षणाधिकाऱ्यांना मी हे देखील सांगितलं की तुम्ही सर्वच शाळांना अशा प्रकारचं पत्रक पाठवा, सर्क्युलर पाठवा की जेणेकरून पालकांमध्ये असा अचानक एकदम अनरेस्ट होणार नाही. आज सगळी परिस्थिती अशी आहे की पालकांना न परवडणारं होऊ शकत नाही, कारण की नोकऱ्या देखील एका फटक्यात जातात अशी देखील परिस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे केलं जाईल. आणि शासनाचं देखील त्याच्यामध्ये सहभाग घेऊन चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या शाळा त्यांना देखील ज्याला म्हणता येईल की आम्ही सोडणार नाही आणि त्यांना देखील ठिकाणावर आणू. शालेय साहित्य सक्तीचं काही शाळांमध्ये करण्याबद्दल काही होईल. हा तर सर्वदूर अनेक शाळांमधल्या पालकांच्या तक्रारी आहेत की गणवेश आहे, बूट आहेत, तुमची पुस्तकं आहेत किंवा निरनिराळ्या ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांना लागतात ती ठराविक ठिकाणाहूनच घ्यायची कुठला आग्रह आहे. असं तर कधी कुठल्याही शिक्षण विभागाने सांगितलेलं नाही. आणि त्याच्यामुळे पालकांना तुम्ही त्याच्या संबंधामध्ये मुक्त ठेवलं पाहिजे. त्यांना जिथून घ्यायचं असेल त्यांनी ते घेतलं पाहिजे. जर त्यांना म्हणजे ऐच्छिक ठेवलं पाहिजे. ज्यांना तिथून नसेल घ्यायचं तर तुम्ही सुचवणं वेगळं आणि कंपल्शन करणं वेगळं. आणि त्याच्यामुळे ते देखील अन्यायकारक आहे. ते देखील सर्क्युलर जे आहे ते त्यांना पाठवलं जाणार आहे. सत्र न्यायालय मीरा भाईंदर येथे हलवण्यास ठाणे कोर्टातील वकिलांचा विरोध. मीरा भाईंदर न्यायालयात सद्यस्थितीत 3 कोर्ट आहेत. या 3 कोर्टाकडे 7 ते 8 कोर्टांचं काम आहे. असं असताना केवळ 4 कोर्ट रिकामे आहेत असं दाखवून ठाण्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर भाईंदरला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ काही लोकांच्या स्वार्थासाठी आणि राजकीय हट्टासापोटी चालू आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचा कामांचा एकंदरीत व्याप्ती पाहता त्याकरता सुद्धा कमीत कमी 4 ते 5 कोट अधिकचे लागणार आहेत. असं कोणतीही इमारत आणि सोयीसुविधा मीरा भाईंदरकडे उपलब्ध नाही आहेत. जिल्हा न्यायालयासाठी अधिकची 5 न्यायालय लागणार आहेत, ती सुद्धा उपलब्ध नाही आहेत. अशा प्रकारे न्यायालय मीरा भाईंदरला गेल्यास ठाणे न्यायालय हे केवळ ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीपुरते मर्यादित राहील. तसेच हे सर्व ठाणे जिल्ह्याचे महत्त्व कमी करण्यासाठी चाललेलं राजकीय षडयंत्र आहे अशी शंका देखील व्यक्त करण्यात येते. असं झाल्यास या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य जनतेला अधिकच होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या संदर्भात ठाणे जिल्हा बार असोसिएशनने ठराव करून या निर्णयाला विरोध केलाय. ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत कदम यांनी हा निर्णय बदलला नाही तर 2 दिवस आम्ही सर्व वकील बांधव हाताला काळी फीत लावून निषेध व्यक्त करणार. मात्र 2 दिवसानंतर पूर्णपणे काम बंद आंदोलन तीव्र स्वरूपाचा करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. भाईंदरसाठी ऑलरेडी गेल्या वर्षी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तराची कोर्ट गेलेली आहे. ऑलरेडी तिथे आहे तेच काम खूप आहे. कोर्टाची संख्या अपुरी ठरते, न्यायाधीशांची संख्या अपुरी ठरते. गेलेल्या केसेस मिळत नाहीये. 200-250चा बोर्ड असतो, मॅटर चालत नाहीये. अशी परिस्थिती असताना सुद्धा तिथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि सत्र न्यायालय नेण्याचे प्रस्ताव दिसतोय. आणि त्या दृष्टीने आम्हाला पत्र मिळालं होतं माननीय जिल्हा न्यायाधीशांकडनं की असा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणून. त्यामुळे आम्ही आता कालच जनरल बॉडी घेतली 6 तारखेला आणि सगळ्या सभासदांचा त्याच्यावर त्या पत्रावरती आणि एकंदरीत जो प्रस्ताव आहे त्याच्यावर सखोल चर्चा झाली. प्रत्येकाने आपली मतं मांडली
आणि शेवटी असा निर्णय झाला की आपण 2 दिवस काळ्या फिती लावून काम करायचं, जेणेकरून वरिष्ठांना म्हणजे डिस्ट्रिक्ट न्यायालय, उच्च न्यायालय यांना आमच्या दुःख समजेल की आता ठाण्यातनं जर हे बिगा भाईंदरचं वरिष्ठ स्तर आणि जिल्हा न्यायालय जर गेलं तर हे ठाणं कोर्ट फक्त ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुरतं मर्यादित राहणार आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.